विद्यार्थी मित्रांनो, हा आजचा आपला ह्या चॅप्टरचा सेकंड चॅप्टरचा शेवटचा व्हिडिओ म्हणजे याच्यानंतर आपण प्रॉब्लेम्स घेणार आहोत, परंतु थिअरी पार्टचा हा शेवटचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे ॲप्लिकेशन्स ऑफ बर्नौलीज थेरम, त्याच्यामध्ये लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन, टिपिकल शेप्स ऑफ बर्ड्स, वर्किंग ऑफ ॲन ॲटोमायझर, ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्टॉर्मी विंड, बन्सन बर्नर आणि जर्क ड्यू टू पासिंग ऑफ हेवी व्हेकल्स. हे सगळे ॲप्लिकेशन्स आपल्याला बर्नौलीज थेरमच्या आधारे एक्सप्लेन करायचे आहे. याच्या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काही ॲप्लिकेशन्स पाहिलेले आहेत, त्याच्यामध्ये व्हेंच्युरीमीटर आणि स्पीड ऑफ ई फ्लक्स. तर आता हे जे ॲप्लिकेशन्स आज आपण बघणार आहोत त्याच्यामध्येही बर्नौलीज प्रिन्सिपल काम करतं. एक ॲप्लिकेशन आपण बघूयात. त्यात नाव ट्राय टू अंडरस्टँड लिफ्टिंग ऑफ ॲन एरोप्लेन ऑन द बेसिस ऑफ बर्नौलीज थेरम. The wings of the aeroplane are designed in such a way that the air flows faster over the top of the wing and slower underneath. विमानाचे जे पंख असतात त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलं जातं की जी हवा ह्या एरोप्लेनच्या विंग्सच्या वरून जाते ती फास्ट जाते, आणि जी विंग्स म्हणजे विमानाच्या पंखांच्या खालून जाते ती स्लो जाते. विमान जेव्हा हवेतून मोशनमध्ये असतं तेव्हा ही जी एअर त्या एरोप्लेनच्या विंग्सला हिट करते. इट गेट डिवायडेड इंटू 2 पार्ट्स. सम पार्ट्स फ्लो अबव द विंग्स while remaining part of air flows through below the wings. Due to the specific shape of the wings of the aeroplane, air has to cover longer distance and therefore air has to move faster. हा एक विशिष्ट आकार वरच्या बाजूला कर्व असल्यामुळं ती लेंथ वाढते. जास्त लांबी ह्या हवेच्या पार्टिकल्सला किंवा हवेला कव्हर करावी लागते खाली जी लांबी आहे त्या तुलनेमध्ये. त्याच्यामुळं वरच्या हवेला साहजिकच जास्त स्पीडने जावं लागतं. म्हणजे हवा जी 2 भागामध्ये विभागली जाते त्यातली वरची हवा फास्ट जाते, खालची हवा स्लो जाते. आता बर्नौलीज प्रिन्सिपल काय म्हणतं? फास्ट मूव्हिंग एअर लोअर्स प्रेशर अबव द विंग्स while slow moving air increase the pressure below the wings. Bernoulli's principle says that when speed increases, pressure decreases, and speed decreases, pressure increases. As the speed above the wings is more than below the wings, therefore pressure above the wings is less than pressure below the wings. बर्नौलीज थेरम असं सांगतं की फ्लुइडचा स्पीड वाढला की प्रेशर कमी होतं. वरच्या बाजूला स्पीड जास्त म्हणजे प्रेशर कमी, आणि ह्या पंखांच्या खालच्या बाजूला प्रेशर जास्त कारण स्पीड कमी. वरच्या बाजूला स्पीड जास्त प्रेशर कमी, खालच्या बाजूला स्पीड कमी प्रेशर जास्त. त्याच्यामुळं काय होतं? फास्ट मूव्हिंग एअर लोअर्स प्रेशर अबव द विंग्स while slow moving air increase the pressure below the wings. Due to this pressure difference, an upward force called the dynamic lift acts on the bottom of the wings of a plane. प्रेशर डिफरन्स निर्माण झालं. वरच्या बाजूला कमी प्रेशर, खालच्या बाजूला जास्त प्रेशर. प्रेशर इज नथिंग बट फोर्स पर युनिट एरिया. त्याच्यामुळे वरच्या बाजूला कमी फोर्स, खालच्या बाजूला खालून वर ॲक्ट होणारं फोर्स जास्त. हे फोर्स त्या विमानाला वर ढकलण्याचा प्रयत्न करणार, पण विमानाचं वजन खूप असतं. ते वजन डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲक्ट होतं. वेट ॲक्ट्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन while this dynamic lift acts in a upward direction. Initially, before takeoff, speed of aeroplane is less. Therefore, this speed of air is also less. Therefore, this pressure difference is a small, and this dynamic lift is a small, less than weight of the aeroplane. सुरुवातीला काय असतं? जेव्हा विमानाचं उड्डाण होण्यापूर्वी विमान जेव्हा रनवेवरून पुढं जात असतं, धावपट्टीवरून ते पुढं मोशनमध्ये असतं, सुरुवातीला स्पीड कमी असतो. त्यामुळं
विमानाच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जो प्रेशर डिफरन्स असतो तो सुद्धा कमी असतो. त्याच्यामुळं खालून वर ॲक्ट होणारं हे जे डायनॅमिक लिफ्ट आहे ते सुद्धा कमी असतं आणि त्या तुलनेमध्ये वजन जास्त असतं. परंतु होतं काय की एरोप्लेनचं टेक ऑफ होण्यापूर्वी विमानाचा स्पीड सुरुवातीला कमी असतो आणि हळूहळू तो स्पीड वाढत जातो. जसा जसा हा स्पीड वाढत जातो तसं तसं वरच्या बाजूचं प्रेशर कमी होत जातं आणि हा प्रेशर डिफरन्स वाढत जातो आणि म्हणजेच डायनॅमिक लिफ्ट वरच्या बाजूला ॲक्ट होणारं फोर्स वाढत जातं. वेट ॲक्ट्स इन अ डाऊनवर्ड डायरेक्शन, डायनॅमिक लिफ्ट ॲक्ट्स इन अ अपवर्ड डायरेक्शन. इनिशियली when speed of aeroplane and hence the speed of air is small, then weight of aeroplane is more than dynamic lift. सुरुवातीला जेव्हा ह्या विमानाचा आणि म्हणजेच ह्या हवेचा स्पीड कमी असतो, कारण शेवटी हा रिलेटिव्ह स्पीड असतो. जेवढं जास्त स्पीडने ते विमान धावत असतं तेवढ्या जास्त स्पीडने एअर त्याला घासून जात असतं. सुरुवातीला जेव्हा ह्या विमानाचा स्पीड कमी असतो म्हणजे एअरचा स्पीडसुद्धा कमी असतो, त्यामुळं हा प्रेशर डिफरन्स कमी असताना वरच्या बाजूला ॲक्ट होणारं डायनॅमिक लिफ्ट कमी असताना वजन जास्त असतं. पण जसा जसा स्पीड वाढत जातो तसं प्रेशर डिफरन्स वाढत जातं आणि डायनॅमिक लिफ्ट म्हणजे वरच्या डायरेक्शनला ॲक्ट होणारं फोर्स वाढत जातं. एक वेळ अशी येते जेव्हा स्पीड वाढतो बराच तेव्हा की वेट आणि डायनॅमिक लिफ्ट इक्वल होतं. आता अजून त्याच्या पुढं थोडासा स्पीड वाढला, डायनॅमिक लिफ्ट बिकम्स ग्रेटर दॅन वेट ऑफ द एरोप्लेन अँड देन एरोप्लेन टेक्स ऑफ. म्हणजे काय म्हटलं आहे बघा इथं खाली, when this force becomes greater than the weight of airplane, the airplane takes off. जेव्हा हे डायनॅमिक लिफ्ट जे वरच्या डायरेक्शनला ॲक्ट होतं ते एरोप्लेनच्या वेटपेक्षा जास्त होतं तेव्हा त्या विमानाचं उड्डाण होतं. Once when aeroplane takes off and it flies in the air, there also this Bernoulli's principle works. तिथंसुद्धा हे बर्नौलीज प्रिन्सिपल काम करतं. हवेमधून विमान उड्डाण करत असताना किंवा उडत असतानासुद्धा ते हवेमध्ये तरंगत राहतं किंवा हवेमध्ये पुढं पुढं जात राहतं, कारण वरच्या बाजूला प्रेशर कमी असतं, खालच्या बाजूला प्रेशर जास्त असतं. स्पीडमुळं वरच्या बाजूची हवा जास्त स्पीड जाते. बर्नौलीज प्रिन्सिपलमुळं वरच्या बाजूचं प्रेशर कमी होतं, खालच्या बाजूचं प्रेशर जास्त होतं आणि त्यामुळे ते विमान उडत राहतं. दिस इज द फर्स्ट ॲप्लिकेशन of Bernoulli's theorem. Then say second application, birds have typical shape. Birds म्हणजे पक्ष्यांचा एक विशिष्ट आकार असतो, विशेषतः त्यांच्या पंखांचा. त्यालासुद्धा हेच कारण आहे की ते पक्षी आपल्याला माहिती आहे असे प्राणी आहेत की जे हवेमध्ये उडत असतात. आता हवेमध्ये उडण्यासाठी त्यांचं वजनाला बॅलन्स करणारं कुठलं तरी फोर्स पाहिजे आणि तेच फोर्स इथून मिळत असतं. तेच बर्नौलीज प्रिन्सिपल काम करत असतं. काय असतं पहा, ए बर्ड विंग इज कर्व्ड अलॉंग द टॉप. वरच्या बाजूला बघा तुम्ही हे जे पंख आहेत पक्ष्यांचे ते असे कर्व आहेत. त्याच्यामुळे होतं काय, सो दॅट वेन एअर पासेस ओव्हर द विंग अँड डिवाइड्स, ही हवा जेव्हा वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला जाते, डिवाइड होऊन जाते, द कर्व फोर्सेस द एअर ऑन द टॉप टू ट्रॅव्हल विथ अ ग्रेटर वेलॉसिटी दॅन एअर ॲट द बॉटम. ह्या विशिष्ट आकारामुळे वरच्या बाजूला जाणारी, जसे विमानाचं पंख आहे आपण पाहिलं सेम तसंच आहे, वरच्या बाजूला पंखांच्या वरच्या बाजूने जाणारी हवा ही फास्ट जाते खालच्या बाजूच्या हवेपेक्षा. त्यामुळे वरच्या बाजूला स्पीड जास्त म्हणजे प्रेशर कमी. बर्नौलीज प्रिन्सिपल सेज दॅट वेन द स्पीड ऑफ फ्लुइड इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. वरच्या बाजूचा स्पीड जास्त असल्यामुळे वरच्या बाजूचं प्रेशर कमी होतं आणि खालच्या बाजूचं प्रेशर जास्त होतं. त्याच्यामुळं वरच्या डायरेक्शनला एक फोर्स तयार होतं, कारण प्रेशर हे फोर्सशी रिलेटेड आहे आणि त्याच्यामुळं तो पक्षी हवेमध्ये उडत राहतो. फास्ट मुव्हिंग फ्लुइड एक्झर्ट्स लेस प्रेशर दॅन स्लो मुव्हिंग फ्लुइड. वरच्या बाजूचं जे फास्ट मुव्हिंग एअर आहे, फ्लुइड म्हणजे या ठिकाणी एअर आहे, ते लेस प्रेशर एक्झर्ट करतं खालच्या बाजूपेक्षा. खालच्या बाजूचं स्पीड कमी म्हणजे प्रेशर जास्त. देअरफॉर देअर इज अ डिफरन्स इन प्रेशर बिटवीन द एअर बिलो अँड एअर अबव अँड दिस कीप्स द विंग अलॉफ्ट. त्याच्यामुळं हे जे पक्षी आहे ते वर उंच हवेमध्ये उडत राहतात.
टिपिकल शेप ऑफ रेसर कार्स. रेसिंगच्या ज्या कार्स असतात त्यांचा एक विशिष्ट आकार असतो बघा इथं फिगरमध्ये. याच्यामध्ये बर्नोलिस प्रिन्सिपल काम करतंच, त्याच्याशिवाय अजूनही त्याला काही कारणं आहेत. काय नेमके कारणं आहेत? वाय दिस रेसिंग कार्स हॅव स्पेसिफिक शेप्स in order to reduce the fluid friction or drag that it encounters when in motion. जेव्हा ह्या कार्स मोशनमध्ये असतात आणि आपल्याला माहिती आहे की रेसिंगच्या कार ह्या खूप फास्ट मुव्हिंग असतात, फास्ट मोशनमध्ये असतात. जेवढं मोशनमध्ये असेल तेवढं एअर फ्रिक्शन हे जास्त असेल, विस्कस फोर्स हे जास्त असेल, विस्कस ड्रॅग हे जास्त असेल आणि त्यासाठी त्यांना एक विशिष्ट प्रकारचा आकार दिला जातो की जेणेकरून हे फ्लुइड फ्रिक्शन कमी होईल आणि त्याच्यामुळं त्यांच्या व्हेलॉसिटीवर परिणाम होणार नाही. आपल्याला अनुभव असेल बघा, आपण जर समजा मोटरसायकलवरून जात असलो एखाद्या वेळी आणि जर समजा हवा जोरात वाहत असेल तर त्यावेळी आपल्याला त्या एअर रेजिस्टन्सला, फ्लुइड फ्रिक्शनला फेस करावं लागतं. तसं जर या ठिकाणी हा हाय स्पीडमध्ये जाणाऱ्या कार असतात त्याच्यामुळे यांना रेजिस्टन्स, फ्लुइड फ्रिक्शनसुद्धा जास्त असणार आहे. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटीनुसार आपण पाहिलं विस्कस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी. मग ते विस्कस फोर्स कमी करण्यासाठी त्यांना एक विशिष्ट अशा पद्धतीचा आकार दिला जातो, त्यांचं विशिष्ट अशा प्रकारचं एक डिझाईन असतं. पहिलं कारण आहे. सेकंड, टू इन्क्रीज द एफिशियन्सी ऑफ व्हेकल बाय रिड्युसिंग द लॉस ऑफ एनर्जी विच इज रिक्वायर टू ओव्हरकम ड्रॅग. स्पीडमध्ये असल्यामुळं एअर रेजिस्टन्स जास्त असेल तर त्याच्यामध्ये एफिशियन्सीवरती परिणाम होणार, कार्यक्षमता कमी होणार, त्याची फ्युएल एफिशियन्सी कमी होणार, म्हणजे डिझेल किंवा पेट्रोल ते सुद्धा जास्त लागणार आहे. पण ते एक विशिष्ट अशा पद्धतीचं डिझाईन केल्यामुळं इथं ह्या कार जास्त स्पीडमध्ये जाऊन एफिशियन्सी पण चांगली मिळते. तिसरं, इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह स्पीड. त्याच्यामुळे स्पीड पण वाढतो बर्नोलिस प्रिन्सिपलनुसार. कसा वाढतो? जेव्हा हे एअर हाय स्पीडनी इथून पुढं असं इथून घासून जातं तेव्हा विशिष्ट आकारामुळं ह्या कारच्या पाठीमागं जी पोकळी निर्माण होते हवेची, तिथं एअरचा स्पीड कमी आणि इथं समोरच्या बाजूला एअरचा स्पीड जास्त. स्पीड जास्त म्हणजे प्रेशर कमी आणि मग पाठीमागच्या बाजूला प्रेशर जास्त. ह्या प्रेशर डिफरन्समुळं ही कार पुढं जास्त स्पीडने जायला मदत होते. वर्किंग ऑफ ॲटोमायझर, परफ्यूम स्प्रे और स्प्रे ऑफ वॉटर. आपण पाण्याच्या बॉटलला अशा पद्धतीचा स्प्रे पंप बसवतो. हे सुद्धा बर्नोलिस प्रिन्सिपलवर काम करतं. कसं काम करतं ते बघूयात आपण या ठिकाणी आता. Atomizer works on the phenomenon or principle of Bernoulli's theorem. Consider this figure. This figure will explain you the working of atomizer. It consists of a tube T dipped in a liquid. यामध्ये एक ही वर्टिकल ट्यूब दिसते तुम्हाला, जसा स्ट्रॉ असतो त्या पद्धतीची. तुम्ही ते बघितलं असणार आहे, स्प्रेची बॉटल जी असते त्याच्यामध्ये. तर तशा पद्धतीची एक ट्यूब असते विच इज डिप्ड व्हर्टिकली इन अ बॉटल. दिस बॉटल कंटेन्स लिक्विड. बॉटल असेल किंवा कुठलं एखादं कंटेनर असेल त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल ट्यूब टी त्याच्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर आडवी एक ट्यूब असते, त्याला आपण सिलेंडर म्हणू. त्या सिलेंडरमध्ये पिस्टन असतं टी, जे मागं पुढं करता येतं. ते पुढं ढकललं प्रेशरने की हवा पुढं जाणार आणि ही इथं तुम्हाला जे नॅरो या ठिकाणी दिसते ओपनिंग, त्याच्यामधून हाय स्पीडने एअर बाहेर पास होणार. वेन एअर इज ब्लोन ॲट हाय स्पीड ओव्हर द टिप ऑफ दिस ट्यूब विथ द हेल्प ऑफ अ पिस्टन पी इन द सिलेंडर सी, देन व्हॉट हॅपन्स. जेव्हा आपण हे एअर फास्ट स्पीडने पास करतो तेव्हा हे जे व्हर्टिकल ट्यूब आहे त्याचं जे ओपन एंड आहे त्याच्यावरून ती हाय स्पीडने एअर गेलं की तिथलं प्रेशर कमी होतं. बर्नोलिस theorem says that when speed of fluid increases, pressure decreases. हे पिस्टन आपण मूव्ह केल्यामुळं, पिस्टनच्या सहाय्यानं जेव्हा आपण हवा कॉम्प्रेस करू तेव्हा ती हाय स्पीडने हवा इथून निघून जाईल आणि हे जे व्हर्टिकल ट्यूब आहे, व्हर्टिकल ट्यूबचं वरचं जे ओपनिंग आहे अपर एंड, त्या एंडवरून ती हाय स्पीडने हवा बाहेर पास होईल. जेव्हा तिथला हवेचा स्पीड वाढेल देन इट्स प्रेशर विल डिक्रीज.
आता तिथलं ओपनिंग ह्या ट्यूबच्या वरच्या एंडचं प्रेशर कमी आणि खाली लिक्विडमध्ये प्रेशर जास्त अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता आपल्याला माहिती आहे लिक्विड नेहमीच हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जातं किंवा कुठलंही फ्लुइड हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जातं. एनी फ्लुइड फ्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ह्या ट्यूबच्या वरच्या बाजूला प्रेशर कमी आणि खालच्या बाजूला प्रेशर जास्त. देअरफॉर दिस लिक्विड मूव्स फ्रॉम दिस लोअर एंड टू अपर एंड. तेच इथं सांगितलेलं बघा. दिस हाय स्पीड एअर क्रिएट्स लो प्रेशर ओव्हर द ट्यूब. ही जी ट्यूब आहे त्याच्या वरच्या टोकाला लो प्रेशर निर्माण होतं हाय स्पीडमुळं. ड्यू टू विच द लिक्विड रायजेस इन इट. आता खालच्या बाजूला लिक्विडमध्ये प्रेशर जास्त आणि वरच्या बाजूला प्रेशर कमी. लिक्विड नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे जातं. त्याच्यामुळं लिक्विड याच्यामध्ये राईज होतं म्हणजे वर जातं. अँड इज देन ब्लोन ऑफ इन व्हेरी स्मॉल ड्रॉपलेट्स विथ एक्सपेल्ड एअर. म्हणजे हवेबरोबर हे छोटे छोटे ड्रॉपलेट्स ह्या लिक्विडचे बाहेर फेकले जातात स्प्रेच्या रूपामध्ये. अशा पद्धतीने हे ॲटोमायझर काम करत असतं. एक एक्सपेरिमेंट किंवा एक ॲक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघा. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि एक स्ट्रॉ घ्या. कोल्ड्रिंक पिण्यासाठी आपण जी स्ट्रॉ वापरतो तशी एक स्ट्रॉ घ्या. ती स्ट्रॉ जेवढी नॅरो असेल जेवढी थिन असेल तेवढं चांगलं. ती 2 भागामध्ये कट करा. त्यातला हाफ पार्ट जो येतो त्या पाण्यामध्ये ग्लासमध्ये बुडवा आणि दुसरा जो हाफ पार्ट राहील तो अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल ह्या व्हर्टिकल ट्यूबच्या जवळ धरा की जेणेकरून हे दोन्ही एंड एकमेकांच्या जवळ येतील. आणि आता इथून जोरात फुंकर मारा की जेणेकरून हाय स्पीडने एअर इथून पास झालं पाहिजे. जेव्हा तुम्ही जोरात फुंकर मारणार आणि जेव्हा हाय स्पीडने एअर ह्या हॉरिझॉन्टल ट्यूबमधून बाहेर पडेल आणि या व्हर्टिकल ट्यूबच्या ओपन एंडच्या वरून ते जाईल तेव्हा तिथं लो प्रेशर तयार होईल. लो प्रेशर तयार झालं की खाली पाण्यामध्ये प्रेशर जास्त त्याच्यामुळं वॉटर वर येईल आणि त्या हवेसोबत छोट्या छोट्या ड्रॉपलेट म्हणजे स्प्रेसारखं ते बाहेर फेकलं जाईल. ही ॲक्टिव्हिटी जरूर तुम्ही करून बघा. हे होतं वर्किंग ऑफ ॲटोमायझर. अजून काही आपल्याला ॲप्लिकेशन्स बघायचे आहेत. त्याच्यातलं नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे ब्लोईंग ऑफ रूफ्स बाय स्टॉर्मी विंड. जेव्हा खूप वादळ सुटतं चक्रीवादळ सुटतं जोरात हवा सुटते अशा वेळेस बऱ्याच वेळेस घराचे छप्पर उडून जातात. त्याचं कारणसुद्धा आहे बर्नौलीज थेरम. काय होतं पहा. वेन हाय स्पीड स्टॉर्मी विंड ब्लोज ओव्हर अ रूफ टॉप इट कॉजेस लो प्रेशर पी अबाव द रूफ इन अकॉर्डन्स विथ बर्नौलीज प्रिन्सिपल. ही फिगर बघा. समजा वादळ सुटलं तर ते हाय स्पीडनी जाणारं जे एअर असतं त्या रूफच्या वरून जातं. आता बर्नौलीज थेरम काय सांगतो. स्पीड वाढलं की प्रेशर कमी होतं. त्यामुळे हाय स्पीड एअरमुळं ह्या रूफच्या वरच्या बाजूला प्रेशर कमी होतं. पण हे वरच्या बाजूला प्रेशर कमी झालं परंतु ॲक्च्युली काय होतं. हाऊ एअर द एअर बिलो द रूफ इनसाइड द रूम इज स्टील ॲट द ॲटमॉस्फेरिक प्रेशर P0. वरच्या बाजूचं जरी प्रेशर कमी झालं तरी आतल्या बाजूला तर हवा नाही आहे किंवा असली तरी त्याला असा एवढा स्पीड नाही आहे. त्यामुळे वरच्या बाजूला स्पीड जास्त प्रेशर कमी आणि आतल्या बाजूला स्पीड कमी प्रेशर जास्त. सो प्रेशर डिफरन्स इज क्रिएटेड अक्रॉस द रूफ ऑफ दिस हाऊस. हे घराचं जे छप्पर आहे त्याच्या दोन्ही बाजूला प्रेशर डिफरन्स तयार होतं. ड्यू टू दिस डिफरन्स इन प्रेशर द रूफ इज लिफ्टेड अप अँड इज देन ब्लोन ऑफ बाय द विंड. हे जे प्रेशर डिफरन्स निर्माण झालेलं आहे प्रेशर म्हणजे फोर्स आहे. वरच्या बाजूला प्रेशर कमी खालच्या बाजूला आतल्या बाजूला घराच्या आतल्या बाजूला प्रेशर जास्त म्हणजे फोर्स जास्त. ते आतल्या फोर्समुळं आणि वरच्या बाजूला जे कमी फोर्स आहे किंवा जे कमी प्रेशर आहे त्याच्यामुळे हे छप्पर हवेमध्ये उडतं आणि लांब फेकलं जातं. हे अजून एक ॲप्लिकेशन होतं. आणखी काही ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायचे आहेत बर्नौलीज थेरमचे. त्यातलं पुढचं ॲप्लिकेशन आहे बन्सेन बर्नर. बन्सेन बर्नर हे सुद्धा बर्नौलीज थेरमवरती काम करतं. आपला घरगुती गॅस असतो बघा LPG सिलेंडर असतं तर जेव्हा ते आपण शेगडी पेटवतो तिथंसुद्धा हे बन्सेन बर्नरचं प्रिन्सिपल म्हणजेच बर्नौलीज थेरमचं प्रिन्सिपल काम करतं. ते कसं काम करतं. इन बन्सेन बर्नर द गॅस कम्स आउट ऑफ द नोझल विथ हाय वेलॉसिटी. इन बन्सेन बर्नर द गॅस कम्स आउट ऑफ द नोझल विथ हाय वेलॉसिटी. म्हणजे काय होतं की समजा इकडं सिलेंडर जोडलेलं आहे. हा पाईप आहे आणि हे बर्नर आहे. तर याच्यातून जो गॅस येतो पुढं तो नोझलमधून बाहेर पडणार कारण त्याची वरच्या डायरेक्शनला जायची प्रवृत्ती असते टेंडन्सी असते. ह्या नोझलमधून ते एअर वरच्या दिशेला जाणार. नोझल म्हणजे ते तिथं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असतो. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी त्या कमी एरिया ऑफ क्रॉस सेक्शनमधून हा गॅस म्हणजे फ्लुईड जातं. स्पीड वाढतो
कारण आपल्याला माहिती आहे कंटिन्युटी इक्वेशन काय सांगते की जेव्हा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन कमी असतो तेव्हा फ्लुईडचा स्पीड वाढतो. त्यामुळे बॉटमला जेवढ्या स्पीडनी लिक्विड किंवा तो गॅस येतो त्याच्यापेक्षा जास्त स्पीडने त्या बर्नरच्या वरचं जे नोझल आहे त्याच्यातून जातो. वरच्या बाजूला स्पीड वाढलं की बर्नॉलिस इक्वेशननुसार बर्नॉलिस थेरमनुसार तिथलं प्रेशर कमी होतं. आणि प्रेशर कमी झालं की आपल्याला माहिती आहे की कुठल्याही फ्लुईडची टेंडन्सी असते टू फ्लो फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर. ह्या वरच्या बाजूला नोझलच्या तिथं आतमध्ये प्रेशर कमी आणि बाहेरचं ॲटमॉस्फिअरचं प्रेशर जास्त. त्यामुळे इथं जे होल आहे त्या होलमधून बाहेरच्या ॲटमॉस्फिअरमधून हाय प्रेशरकडून ह्या बन्सेन बर्नरमध्ये नोझलकडं वरच्या दिशेला हवा जाते. कारण आपल्याला माहिती आहे की बर्निंगसाठी ज्वलनासाठी ऑक्सिजनची सुद्धा गरज असते, हवेची सुद्धा गरज असते. त्यामुळे हे मिक्सचरचं त्या ठिकाणी ज्वलन होतं. अशा पद्धतीने बन्सेन बर्नर काम करतं. which works on the principle of this Bernoulli's theorem. Motion of two parallel boats. Here also Bernoulli's theorem works. How? Consider this figure. When two boats separated by a small distance row parallel to each other along the same direction. म्हणजे पाण्यामधून पाण्याच्या सरफेसवरून दोन बोट एकमेकांना पॅरलल समोर जात असतील तर the velocity of water between the boat becomes very large compared to that on the outer side. हे दोघांमध्ये डिस्टन्स जेवढं कमी असेल काय होतं की हवा सुटलेली असते. त्या हवेला ही जी जागा असते दोन बोटच्या मध्ये त्याच्यातून जावं लागतं. आता ह्या दोन बोट जेवढ्या जवळ येतील तेवढी जागा कमी होईल, तेवढा एरिया कमी होईल. कंटिन्युटी इक्वेशननुसार एरिया कमी झाला की स्पीड वाढतो. त्यामुळं ह्या दोन बोटीच्या मधून जाणाऱ्या हवेचा स्पीड वाढेल. स्पीड वाढला की प्रेशर कमी होईल बर्नौलीज इक्वेशननुसार. बाहेरच्या बाजूला हवा कमी स्पीडने जाईल त्यामुळे तिथं प्रेशर जास्त. दोन्ही बोटी ज्या आहेत त्याच्या आउटर साईडला म्हणजे ह्या पहिल्या बोटच्या या बाजूला लेफ्ट साईडला आणि ह्या दुसऱ्या बोटच्या राईट साईडला हवेचा स्पीड कमी असेल म्हणजे प्रेशर जास्त असेल. परंतु इथं जागा कमी असल्यामुळं इथून हाय स्पीडने एअर जाईल म्हणजे प्रेशर कमी होईल. म्हणजे त्याचा अर्थ आतल्या बाजूला फोर्स कमी आणि बाहेरच्या बाजूनी फोर्स जास्त. त्या दोन बाहेरच्या फोर्समुळे ह्या दोन बोट एकमेकींकडे सरकतील. बिकॉज ऑफ दिस द प्रेशर इन बिटवीन द टू बोट्स गेट्स रिड्यूस्ड. दोन बोटच्या मध्ये जे प्रेशर आहे स्पीड वाढतो हवेचा कारण जागा कमी आहे. कमी जागा असेल तर कंटिन्युटी इक्वेशन असं सांगतं की एअरचा स्पीड वाढतो. स्पीड वाढला की प्रेशर कमी होतं. त्यामुळे काय होतं द हाय प्रेशर ऑन द आउटर साईड पुशेस द बोट्स इनवर्ड्स. ह्या दोन्ही बोटच्या बाहेरच्या बाजूला म्हणजे इकडं आणि इकडं जे हाय प्रेशर आहे ह्या दोन्ही बोटला आतल्या बाजूला ढकलतं. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द बोट्स कम क्लोजर अँड मे इवन कोलाईड. त्याच्यामुळे त्या बोट्स जवळजवळ येतात आणि कधीकधी त्या एकमेकांवरती कोलाईडसुद्धा होऊ शकतात. अजून एक ॲप्लिकेशन आहे पहा. काय होतं जर्क ड्यू टू पासिंग ऑफ हेवी व्हेकल्स. म्हणजे समजा तुम्ही कारमध्ये चाललात आणि कारची खिडकी उघडी आहे किंवा तुम्ही मोटरसायकलवर चाललात. हा बहुतेक बऱ्याच जणांना अनुभव असतो. हायवेवरून तुम्ही मोटरसायकलवर चाललात आणि तुम्हाला क्रॉस करून एखादा ट्रक गेला किंवा तुम्ही त्या ट्रकला क्रॉस करून गेलात आणि दोन्ही हाय स्पीडमध्ये आहेत. त्यावेळी तुम्हाला एक जर्क बसतो. गाडीचं हँडल थोडंसं फिरल्यासारखं होतं किंवा आपल्याला त्या ट्रककडं ओढल्यासारखं होतं. दिस इज अ जर्क ड्यू टू पासिंग ऑफ हेवी व्हेकल्स अँड हिअर ऑल्सो द बर्नौलीज थेरम वर्क्स. हे सुद्धा बर्नौलीज थेरममुळं घडतं. कसं घडतं ते स्पीड ऑफ एअर पासिंग थ्रू नॅरो स्पेस बिटवीन द बाईक ऑर कार अँड ट्रक इन्क्रीजेस. बघा आता व्हिडिओमध्ये इथं जेव्हा एखादी कार किंवा एखादी मोटरसायकल एखाद्या ट्रकला ओव्हर करते किंवा ट्रक त्या मोटरसायकलला ओव्हरटेक करतो तेव्हा ही मधली जी जागा दिसते तुम्हाला इथं हा स्पेस तो कमी असतो. त्या कमी जागेतून हवेला पास व्हावं लागतं. जेव्हा इथं ही कार किंवा बाईक नसते तेव्हा इथं जागा मोकळी असते. त्यामुळे हवेला जायला जागा भरपूर आहे. त्यामुळं हवेचा स्पीड थोडा कमी असतो. पण जेव्हा एखादी कार त्या ट्रकच्या जवळून जाते किंवा एखादी बाईक त्या ट्रकच्या जवळून जाते तेव्हा मधला जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये कमी जागेतून हवेला जावं लागतं. अँड ॲज पर इक्वेशन ऑफ कंटिन्युटी व्हेन एरिया डिक्रीजेस स्पीड इन्क्रीजेस. इथली जागा म्हणजे एरिया कमी झाल्यामुळं तिथला हवेचा स्पीड वाढतो. स्पीड वाढला की प्रेशर कमी होतं. त्यामुळं ह्या दोन व्हेकलच्या मध्ये जो स्पेस आहे जे चॅनल आहे त्याच्यामध्ये हवेचा स्पीड वाढून तिथलं प्रेशर कमी होतं आणि या बाजूला मात्र आउटर साईडला मात्र प्रेशर जास्त आहे. ट्रकच्यासुद्धा त्या दुसऱ्या बाजूला प्रेशर जास्त आणि इकडच्या बाजूला प्रेशर कमी.
पण आता ट्रकचं वजन इतकं असतं की ट्रकवरती त्या प्रेशर डिफरन्सचा काही इफेक्ट होत नाही. परंतु छोटं व्हेकल असेल, मोटरसायकल असेल, तर आपण मोटरसायकलवर जाताना आपल्या डाव्या बाजूला, ज्या बाजूला वाहन नाही त्या बाजूला प्रेशर जास्त, आणि उजव्या बाजूला ज्या बाजूला वाहन चाललेलं आहे त्याच्यामध्ये प्रेशर कमी, आणि त्या कमी प्रेशरमुळं आपण त्या ट्रककडं ओढल्या जातो, किंवा हे बाहेरचं आउटर साईडचं प्रेशर जे आहे ते आपल्या व्हेकलला आतल्या साईडला ढकलतं. दिस डिक्रीजेस द प्रेशर बिटवीन देम. त्याच्यामुळं हे जे मोटरसायकल किंवा कार असेल आणि दुसरं ट्रक असेल त्याच्यामधलं प्रेशर कमी होतं. ड्यू टू ग्रेटर प्रेशर ऑन आउटर साईड, टू व्हीलर ऑर कार व्हिअर्स टुवर्ड्स द ट्रक अँड एक्सपिरियन्सेस जर्क. आउटर साईडला प्रेशर जास्त असल्यामुळं ही कार किंवा मोटरसायकल व्हिअर्स म्हणजे सडन जर्क, सडन टर्न, अचानक तिकडं थोडासा जर्क बसतो. आता एक लक्षात घ्या की इथं जर समजा वजन जास्त असेल तर तेवढं ते जर्क जाणवणार नाही, परंतु तरीसुद्धा तुम्हाला हा अनुभव असेल की तुमच्याजवळून जर एखादा ट्रक हाय स्पीडमध्ये तुम्हाला क्रॉस करून गेला किंवा तुम्ही क्रॉस करून गेला हाय स्पीडनी, तर नक्कीच त्या ठिकाणी थोडासा जर्क जाणवतो आपल्याला. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, नेहमी काळजी घ्या. तुम्ही जर मोटरसायकलवर किंवा सायकलवर एखाद्या ट्रकच्या जवळून जात असाल किंवा तुम्हाला ट्रक जर एखादा ओव्हरटेक करून जात असेल तर अशा वेळी आपण जास्त स्पीडनी जायचं नाही. मोटरसायकलवर आपण असू तर किंवा सायकलवर असू तर आपण सुरक्षित अंतर ठेवा. मोठ्या व्हेकलपासून आपलं अंतर हे जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एवढंच नाही तर आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभं असलो आणि जर समजा प्लॅटफॉर्मवरून रेल्वे ट्रॅकवरून एखादी ट्रेन हाय स्पीडमध्ये जात असेल तर त्या ट्रेनच्या जास्त जवळ थांबू नका. इथं पण तेच कारण आहे. तुम्ही जेव्हा हाय स्पीड ट्रेनच्या जवळ थांबलात तर तुम्ही उभे असता, तुमचं शरीर आणि ट्रेन याच्यामध्ये जे चॅनल असतं, जे स्पेस असतो, त्याच्यामधून हवा हाय स्पीडने जाईल. हाय स्पीडने गेलं की प्रेशर कमी होईल आणि तुम्ही तिथे सहज उभे असाल तर तुमचा तोल जाऊ शकतो. कारण तुम्ही आणि ट्रेनच्यामध्ये जे लो प्रेशर निर्माण झालेलं आहे ते तुम्हाला ट्रेनच्या बाजूला ओढू शकता आणि तोल जाऊन तुम्ही पडू शकता. अजून एक ॲप्लिकेशन आहे. व्हाय डज डस्ट गेट डिपॉझिटेड ओनली ऑन वन साईड ऑफ द ब्लेड्स ऑफ अ फॅन. तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन करा. घरामध्ये प्रत्येकाच्या सिलिंग फॅन असतो किंवा टेबल फॅन असेल तर त्याच्यावरती धूळ जमा होते आणि तुम्ही आवर्जून बघा. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही आवर्जून ऑब्झर्वेशन करा की घरातला तो फॅन जर तुम्ही बऱ्याच दिवसापासून पुसलेला नसेल तर ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला त्याच्यावरती डस्ट दिसेल आणि ती फॅनचं जे ब्लेड आहे त्याच्या एका बाजूलाच दिसते जास्त, दुसऱ्या बाजूला कमी दिसते. हे का घडतं इथं असं? याचं कारण असं आहे, ॲज द ब्लेड रोटेट द एक्सपिरियन्स फ्रिक्शनल फोर्सेस ॲज दे रब अगेन्स्ट द एअर. जेव्हा हे ब्लेड असे फिरत असतात तेव्हा हवेचं रेजिस्टन्स असतं. हवा त्याच्यासोबत घासली जाते. त्या हवेमध्ये डस्ट पार्टिकल्स असतात. दिस नॉक्स इलेक्ट्रॉन्स अराउंड कॉजिंग द ब्लेड्स टू बिल्ड अप अ नेट चार्ज. ह्या घासण्यामुळं काय होतं? रेजिस्टन्समुळं ह्या बॉडीवरती जे इलेक्ट्रॉन्स असतील बॉडीचे ते नॉकआउट होतात किंवा एअरचे इलेक्ट्रॉन्स आयोनायझेशन होतं. थोडक्यात हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात आणि त्याच्यामुळे ह्या ब्लेडवरती चार्ज तयार होतो. द चार्ज्ड डस्ट पार्टिकल्स देन स्टिक टू द चार्ज्ड एरियाज ऑफ द ब्लेड्स. म्हणजे हवेचं पण आयोनायझेशन होतं. समजा हवेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतील, निगेटिव्हली चार्ज असतील तर डस्ट पार्टिकल, आणि हे जर ब्लेड पॉझिटिव्हली चार्ज असेल तर निगेटिव्ह पॉझिटिव्ह अट्रॅक्शन, त्यामुळे ते डस्ट पार्टिकल्स त्याच्यावरती डिपॉझिट होतात. आता याचं काय कारण की ते एकाच बाजूला जास्त डस्ट पार्टिकल्स डिपॉझिट होतात, दुसऱ्या बाजूला का नाही? त्याचं कारण पण आहे. द लिडिंग एज ऑफ द ब्लेड्स युजली डेव्हलप द थिकेस्ट लेयर ऑफ डस्ट. जनरली युजली जे लिडिंग आहे म्हणजे फॅन फिरताना जे पुढचं, ही बाजू पुढं आहे कारण हे इकडे फिरणार आहे असं, तर ती पुढची बाजू झाली तर ही ट्रेलिंग साईड झाली आणि ही लीडिंग साईड झाली. तर लीडिंग साईडचं फ्रिक्शन हे जास्त होतं एअरशी. द लीडिंग एज ऑफ द ब्लेड युजली डेव्हलप द थिकेस्ट लेयर ऑफ द डस्ट. दॅट इज बिकॉज द लीडिंग एज फर्स्ट कटिंग द एअर ॲज द ब्लेड स्पिन्स. म्हणजे जे आधी हवेला कट करतं ते पहिल्यांदा जे कट करतं ते एन्काउंटर्स द मोस्ट फ्रिक्शन अँड डेव्हलप द लार्जेस्ट चार्ज. म्हणजे हवेचा संपर्क जास्त जो येतो ते लीडिंग एजचा येतो, ट्रेलिंग एजचा येत नाही.
आणि म्हणून त्याच्यावरती डस्ट पार्टिकल जास्त जमा होते. बघा फॅन आहे, आता ही पुढची बाजू आहे फिरणं, हे लीडिंग. बघा याच्यावरती तुम्ही बारकाईने ऑब्झर्वेशन, ही मागची बाजू आहे, ही पुढची बाजू आहे. तुम्ही बारकाईने जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला दिसून येईल, हे बघा इथं बारकाईने बघा. जर समजा बऱ्याच दिवसापासून फॅन पुसलेला नसेल तर तुम्हाला हे डस्ट जास्त प्रमाणात दिसणार. दिस इज लीडिंग एज, कारण हे इकडं पुढं फिरते आणि नंतर हे फिरते, ट्रेलिंग एज आहे. तर याच्यावरती डस्ट पार्टिकल जास्त जमा होतात. तुमच्या मनामध्ये असा प्रश्न निर्माण होईल की याच्यामध्ये बर्नौलीज थेरम कुठं आला. तर बर्नौलीज थेरम तो असा आला की हे जे ब्लेड्स आहेत फॅनचे ते प्लेन नाहीत. तुम्ही बघा थोडंसं याचं बेंड आहेत. तुम्ही तुमच्याकडे घरी सिलिंग फॅन असेल ते बघा, बारकाईने ऑब्झर्वेशन करा, तरी थोडेसे बेंड असतात. इथं 10 किंवा 12 डिग्रीचा बेंड त्याला दिलेला असतो. त्यामुळे जेव्हा हे आपण फॅन स्विच ऑन करतो त्यामुळं एका बाजूला हवा जास्त स्पीड आणि दुसऱ्या बाजूला कमी स्पीडमुळं प्रेशर डिफरन्स निर्माण होतो आणि हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडं हवा जाते आणि मग आपल्याला खाली हवा लागते. तर अशा पद्धतीने इथे बर्नौलीज प्रिन्सिपल काम करतं. व्हाय हेल्मेट्स हॅव स्पेसिफिक शेप. हेल्मेटचा विशिष्ट आकार का असतो. द हेल्मेट इज इन ओव्हल शेप टू टेक द शेप ऑफ हेड. आता हेल्मेट हे साहजिकच आहे की आपल्या जो हेड आहे, आपलं जे डोकं आहे त्याच्या आकारानुसार त्याचा आकार असला पाहिजे. आता चौकोनी तर कुणी बनवणार नाही हेल्मेट, परंतु त्याच्या पाठीमागे दुसरं एक कारण आहे. फक्त आपल्या डोक्याला फिट व्हावं, डोक्याच्या आकाराप्रमाणेच ते बनवायचं असं नाही, बट ऑल्सो बिकॉज द हेल्मेट डझंट क्रॅश विथ एअर पार्टिकल्स कॉजिंग फोर्सेस सच ॲज ड्रॅग. ह्या विशिष्ट आकारामुळं ते एअर पार्टिकल्स जास्त क्रॅश होत नाही, जास्त फ्रिक्शन होत नाही. त्याच्यामुळे जे ड्रॅगिंग फोर्स असतं, जे विस्कॉसिटी असते, त्याच्यामुळे फास्ट मोशनमध्ये असताना आपल्याला तो एअर रेजिस्टन्स जास्त जाणवत नाही. जर याचा असा स्पेसिफिक शेप नसता, समजा चौकोनी बनवलं असतं एखाद्या बॉक्ससारखं, तर इमॅजिन करा की असं हेल्मेट आपल्याला किती हवा लागली असती आणि त्याचा आपल्या स्पीडवरती परिणाम झाला असता, किंवा गाडीसुद्धा आपल्याला कंट्रोल करताना थोडासा प्रॉब्लेम आला असता. इफ देर इज अ हाय अमाऊंट ऑफ ड्रॅग कॉज्ड, ए रायडर वुड हॅव टू एक्झर्ट मोर फोर्स टू मेंटेन इट्स स्पीड. जर समजा हा आकार असा नसता, चौकोनी किंवा आणखी वेगळा कोणता आकार असता, तर हाय रेजिस्टन्स, हाय ड्रॅगिंग फोर्स एअरचं झालं असतं. त्यामुळं आपल्याला फोर्स जास्त लावावं लागलं असतं, म्हणजे ॲक्सेलरेटर जास्त वाढवावं लागलं असतं. ए राऊंड शेप विल डिस्ट्रीब्यूट द फोर्स ऑफ इम्पॅक्ट बेटर दॅन अदर शेप्स. आणि अजून एक कारण आहे की कधी कधी दुर्दैवाने काही अपघात घडला तर आपलं डोकं जर ग्राउंडवरती किंवा कशावर आदळलं, आपटलं, तर जो इम्पॅक्ट होणार हेल्मेटवरचं जे फोर्सेस आहे ते डिस्ट्रीब्यूट होतील आणि आपल्या डोक्याला इजा कमी होण्याची शक्यता त्याच्यामुळं आहे. म्हणजे एकच कारण नाही, त्याच्यामागं बरेचसे कारणं असतात वेगवेगळे शेप असण्याचे. तर हे काही ॲप्लिकेशन्स आपण पाहिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. याच्यानंतरच्या पिरियडमध्ये आपण एक्झाम्पल्स घेणार आहोत.